उरणचे आमदार महेश बालदी यांच्या बंगल्याच्या आवारात एका तरुणानं धिंगाणा घातलाय। बालदी यांच्या निवासस्थानाबाहेर एक तरुण मद्यधुंद अवस्थेत हातात कोयता घेऊन फिरताना दिसलाय। स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सुदैवाने यात कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधीच पोलिसांनी त्या तरुणाला बंगल्याच्या आवारातून ताब्यात घेतलंय। मोठा अनर्थ टळल्याचंही बोललं जातंय। या घटनेमागचं नेमकं कारण काय आहे? सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार का? याचा सखोल तपास सध्या उरण पोलीस करतायत। शिल्पा नरवडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिक अपडेट देतील। शिल्पा, हा मद्यधुंद तरुण कोण होता आणि एका आमदाराच्या घराबाहेर हा तिथे कसा काय पोहोचला? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर उरणमधील ही धक्कादायक जी घटना आहे ती समोर आलेली आहे। उरणचे आमदार जे आहेत महेश बालदी, त्यांच्या बंगल्याच्या आवारात हा तरुण जो आहे तो नशेच्या अवस्थेमध्ये थेट हातात कोयता घेऊन प्रवेश केल्याची ही गंभीर घटना जी आहे ती उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण, ताणतणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जी सध्या प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्यानुसार हा तरुण मद्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि त्याच्या हातामध्ये धारदार कोयता होता। त्यामुळे जिथले जे स्थानिक असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातील त्याच्या हातात असलेल्या कोयत्यामुळे तणावाचं वातावरण पसरलं होतं। मात्र स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्याने उरणचे जे पोलीस आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आणि या जो मद्यधुंद अवस्थेतला जो हातात धारदार शस्त्र असलेला जो तरुण होता त्याला ताब्यात घेतलेला आहे। घटनास्थळी तातडीने पोलीस आल्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार किंवा कुठलीही घटना घडलेली नाही। महेश बालदी यांच्या बंगल्याच्या आवारामध्ये हा तरुण होता आणि त्याला तिथूनच थेट पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या घटनेमागचं नेमकं कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत। कस्तुरी, पण आता या तरुणावरती काही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते का? अद्याप तरी या तरुणावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। मात्र या तरुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे उरण पोलिसांनी आणि इथून पुढचा जो तपास आहे ते उरण पोलीस करत आहेत। कारण हा तरुण जो आहे तो मद्यधुंद अवस्थेमध्ये आहे आणि जे आमदार आहेत महेश बालदी त्यांच्या बंगल्याच्या आवारात हा तरुण नेमका कसा घुसला आतमध्ये किंवा या तरुणाचं तिथे जाण्याचं नेमकं उद्देश काय होतं याची अधिक माहिती हे उरणचे पोलीस घेत आहेत। कस्तुरी, हा तरुण जेव्हा धिंगाणा घालत होता शिल्पा, तेव्हा आमदार त्यांच्या घरी उपस्थित होते? महेश बालदी आणि त्यांची फॅमिली ही घरामध्ये आतमध्ये असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर त्यांची फॅमिली देखील घरामध्ये होती। मात्र आवारामध्ये कुणीही नव्हतं। आवारामध्ये हा तरुण घुसला होता आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी हा तरुण घुसताना पाहिला आणि त्यानंतर तात्काळ पोलिसांशी संपर्क केला आणि महेश बालदी यांना देखील संपर्क साधला होता। कस्तुरी, धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।